प्रतिबिंब जनमानसांचे। संतापाचा उद्रेक, अत्याचार प्रकरणानंतर गाव बंद, आरोपी विरोधात तीव्र आंदोलन, गावकरी व अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने प्रशासनाकडे मागणी। अहिल्यानगर पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव संतापाने पेटून उठले आहे। कीर्तनकार म्हणून ओळख असलेल्या यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर गावकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या असून आज ढवळपुरीत अभूतपूर्व असा कडकडीत बंद पाळण्यात आला। सकाळपासूनच गावातील बाजारपेठ, दुकाने, शाळा, सार्वजनिक सेवा सर्व काही बंद ठेवून नागरिकांनी एकजुटीने निषेध नोंदवला। गावातील प्रमुख चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या निषेध सभेत संतापाची तीव्रता स्पष्टपणे दिसून आली। शाळेतील विद्यार्थिनींनी आरोपीच्या फोटोला जोडे मारत आपल्या भावना व्यक्त केल्या, तर संतप्त महिलांनी आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेधाची आग भडकवली। अशा नराधमांना समाजात स्थान नाही, आरोपीला फाशी द्या अशा घोषणा देत वातावरण अक्षरशः दणाणून गेले होते। गावकऱ्यांनी व अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने प्रशासनाकडे ठोस मागण्या करताना सांगितले की या प्रकरणाचा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला त्वरित न्याय मिळावा। यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। जी ढोळपुरी गावामध्ये जी अघटित घटना घडली, एक वारकरी संप्रदायाला लागणारं एक दूषित महाराज या माणसाने जे गैरकृत्य केलं, त्याला ती शासन घडण्यासाठी त्याला जरी पोलीस प्रशासनाने अटक केली असेल तर त्या पुढील न्यायाच्या म्हणजे कायद्याच्या कचाटीमध्ये बसून न्यायाच्या दृष्टिकोनातून त्याला एक वरिष्ठ वकील किंवा त्याची नार्कोटेस्ट इतर बाबी आहेत हे अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने पाठपुरावा करून त्याबाबत त्या पीडित मुलीला कसा न्याय मिळेल याचं आम्ही अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने पाठपुरावा करू। धन्यवाद। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।